नमस्कार मित्र, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन YouTube व्हिडिओमध्ये. आज आपण पर्सनल फायनान्स म्हणजे वैयक्तिक वित्त याविषयी माहिती घेणार आहोत. तर तत्पूर्वी मी माझी स्वतःची ओळख करून देतो. माझं नाव संदीप लहू भालेकर. मी एक सर्टिफाईड फायनान्शियल ॲडवायझर आहे आणि मी गेली 15 वर्ष या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे आणि आर्यमान फायनान्शियल सर्व्हिसेस युअर ट्रस्टेड पार्टनर इन फायनान्स या कंपनीच्या माध्यमातून गेली 15 वर्ष हजार पेक्षाही जास्त ग्राहकांना सर्व्हिस देत आहे. आणि या आर्यमान फायनान्शियल सर्व्हिसेसच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळे प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेस ऑफर करत आहोत, ज्याच्यामध्ये म्युच्युअल फंड्स, SIP आहे, म्युच्युअल फंड्समध्ये STP, म्युच्युअल फंड्स SWP, ॲडिशनल परचेस, लमसम इन्व्हेस्टमेंट, चाइल्ड एज्युकेशन किंवा चाइल्ड मॅरेजचं प्लॅनिंग, रिटायरमेंट प्लॅनिंग हे आम्ही म्युच्युअल फंडच्या इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून लोकांना करून देत आहोत आणि लोकांना त्याचे चांगले अनुभव येत आहेत आमच्यासोबत काम करताना. तसेच इन्शुरन्समध्ये लाईफ इन्शुरन्स, टर्म इन्शुरन्स आणि मेडिक्लेम म्हणजेच हेल्थ इन्शुरन्स देखील आम्ही प्रोव्हाइड करतो, हेल्थ इन्शुरन्सची सेवा. तसेच त्याच्यासोबत इतरही काही सेवा आम्ही प्रोव्हाइड करतो. मी जास्त डिटेलमध्ये त्याच्यामध्ये जात नाही. NPS, गोल्ड, कॉर्पोरेट FDs, गव्हर्नमेंट बॉन्ड्स, स्टॉक ब्रोकिंग, PMS, लोन्स, प्रॉपर्टीज. तर आजचा आपला हा जो व्हिडिओ आहे तो पर्सनल फायनान्स या विषयावर. पण तत्पूर्वी मी सांगू इच्छितो की म्युच्युअल फंड मध्ये एक डिस्क्लेमर लागू पडतं, तर त्याचं तुम्ही पहिलं माहिती जाणीव असलेली चांगली आहे. कारण म्युच्युअल फंडमध्ये आपण जी पण गुंतवणूक करणार आहे ना, ती बाजारातील जोखमीच्या अधीन असते आणि त्याच्यामुळे हे डिस्क्लेमर, हे स्पष्टीकरण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही कोणती गुंतवणूक कराल तर ते दस्तावेज किंवा जे कागदपत्र आहे ते नीट तपासून पहा आणि मगच इन्व्हेस्टमेंट करा. आणि म्हणूनच तुम्हाला एका तज्ज्ञाची किंवा एका ॲडवायझरची, फायनान्शियल ॲडवायझरची गरज आहे. तो तुम्हाला मार्गदर्शन करेल की कशा प्रकारे इन्व्हेस्टमेंट केले, आणि तेच मार्गदर्शन करण्याचं काम आम्ही आज कित्येक वर्ष करतोय आर्यमान फायनान्शियल सर्व्हिसेसच्या माध्यमातून. तर चला सुरुवात करूया आजच्या विषयाला. आजचा विषय आहे पर्सनल फायनान्स. तर याच्यामध्ये पर्सनल फायनान्स म्हटलं तर आपल्याला प्रश्न पडतो, हे वैयक्तिक वित्त म्हणजे याचं कसं काय हे करायचं, हे कसं काय शक्य आहे. तर त्याविषयी मी तुम्हाला आज माहिती देणार आहे. एक मूलभूत मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करणार आहे याच्यातून, या PPTच्या माध्यमातून. होप तुम्हाला तो आवडेल आणि नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा होईल आणि तो तुम्ही इतरांना देखील शेअर कराल अशी अपेक्षा आहे. आणि आमच्या YouTube व्हिडिओला, आर्यमान फायनान्शियल सर्व्हिसेसच्या YouTube व्हिडिओला देखील तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब कराल आणि बेल आयकॉन दाबून तुम्ही पुढचे जे पण आमचे व्हिडिओज येतील त्याच्यासाठी बेल आयकॉन दाबाल तर तुम्हाला ते सगळे त्याचे अलर्ट्स पण मिळून जातील ॲडव्हान्समध्ये. तर सुरुवात करूया. मी संदीप लहू भालेकर, एक प्रमाणित आर्थिक सल्लागार आहे. आर्यमान फायनान्शियल सर्व्हिसेसच्या माध्यमातून मी जसं सांगितलं, विविध सेवा, विविध सर्व्हिसेस आम्ही देतो आहोत आणि कित्येक लोकांचं फायनान्शियल प्लॅनिंग, त्यांचं आर्थिक नियोजन आम्ही करून देण्यास मदत करत आहोत. आणि अशा प्रकारे आम्ही तुमच्या फायनान्समधील एक विश्वासू भागीदार म्हणून आमची ओळख निर्माण केलेली आहे. चला तर मग सुरुवात करूया की हे फायनान्शियल पर्सनल फायनान्स म्हणजे वैयक्तिक वित्त म्हणजे नक्की आहे तरी काय. तर याच्यामध्ये काही घटक आहेत, ते लक्षात घ्या. तर बघा, आपल्याला जर एक चांगलं फायनान्शियल प्लॅनिंग किंवा एक आपलं स्वतःचं जे पर्सनल फायनान्स आहे, वैयक्तिक वित्त आहे, ते व्यवस्थितपणे जर करायचं असेल तर त्याच्यासाठी काही गोष्टी आहेत, काही नियम आपल्याला लावून घ्यावे लागतील, काही सवयी लावून आपल्याला घ्याव्या लागतील. तर त्याच्यामध्येच एक जी सर्वात महत्त्वाची सवय आहे ती म्हणजे सुरुवात त्यानेच करायची आपल्याला, बजेटिंग. बजेटिंग म्हणजे काय की एक अंदाजपत्रक तयार करणे.
आता याचं महत्त्व काय? तर बजेट केल्याने काय होतं, की तुम्हाला तुमच्या पैशाचा हिशोब ठेवता येतो आणि हिशोब ठेवल्यामुळे काय होतं, की तुम्ही नक्की कुठे पैसे खर्च करताय याचं तुम्हाला रेकॉर्ड तुमच्याकडे असल्यामुळे तुम्हाला त्याचं रिव्ह्यू करता येतं, पाहणी करता येते आणि त्याच्यामुळे खर्चावर पण आपोआप नियंत्रण येऊन जातं. आता हे सुरू कसं करायचं? तर पहिलं तर सगळ्यात तुम्हाला काय करायचं आहे, की तुमचं जे पण ज्या मार्गाने उत्पन्न येतंय, कोणी व्यवसाय करत असेल, कोणी नोकरी करत असेल, एखादा कोण पार्ट टाइम जॉब करत असेल, फ्रीलान्सिंग करत असेल, काही किंवा तुम्हाला अ, इतर कोणत्याही साधनातून मार्गाने तुमच्या घरी उत्पन्न येते, तर त्याची तुम्हाला यादी करायची. त्याच्यामध्ये रेंटल इन्कम असेल, डिव्हिडंड असेल, तुमचं पेन्शन असेल, जे पण असेल. दुसरी गोष्ट, सर्व खर्च लिहून ठेवा. त्याच्यामध्ये कशा काही नियमित गोष्टी असतील, काही अनियमित. जसं तुम्हाला भाडं भरणं किंवा EMI भरणं किंवा इलेक्ट्रिसिटी बिल वगैरे. तर या काही गोष्टी आहेत, तर कशा काही नियमित आहेत तुम्हाला. पण तुमचा बाजार वगैरे कसं आहे, की त्याच्यामध्ये थोडंसं काही गोष्टी अनियमितपणे येऊ शकतात. ते आपण डिटेलमध्ये नंतर पुढे बोलूया. कारण बाजारामध्ये कसं तुम्ही अ, त्या पर्टिक्युलर कोणत्या मंथमध्ये आहात, म्हणजे एखादा जर सणाचा महिना असेल, तर त्यामध्ये तुमचा खर्च हा जास्त येऊ शकतो. त्याच्यामुळे ते अनियमित खर्चामध्ये आपण त्याची गणना करतो. पण काही ज्या गोष्टी आहेत, जसं तुमचा एखादा प्रीमियम असेल मंथली, तर तो नियमित आहे. तर सर्व खर्च तुम्हाला नियमित असू दे किंवा अनियमित असू दे, लिहून ठेवायचे. आणि एक नियम तुम्हाला एक लागू करून घ्यायचे स्वतःला, 50-30-20. हा 50-30-20चा नियम, 50-30-20चा नियम म्हणजे नक्की काय? तर बघा, 50% गरजा म्हणजे आपल्या ज्या गरजेच्या गोष्टी आहेत, जसं आपलं घराचं भाडं असेल, EMI असेल किंवा टॅक्सेस वगैरे असतील, मेंटेनन्स, वीज बिल म्हणजे लाईट बिल, आणि आपल्याला जे पण ग्रोसरी किंवा राशन वगैरे किंवा भाजीपाला जे सगळं लागणार आहे, त्याच्या ते सगळे खर्च तुम्हाला तुमच्या 50% उत्पन्नामधून भागवता आले पाहिजे. त्या आपल्या गरजा आहेत आणि त्या गरजांना 50% पेक्षा जास्त खर्च पैसे होता कामा नये. दुसरी गोष्ट आहे, जसं आपल्याला एंटरटेनमेंट आहे, म्हणजे मूव्हीज बघायला जाणं, मॉलला फिरायला जाणं, फॅमिली सोबत बाहेर गेलं तर मग बाहेर हॉटेलमध्ये खाणं, हे आजकाल खूप सर्रास झालंय. तर ते करायचं नाही असा भाग नाहीये, पण तुम्ही त्याच्यासाठी एक 30% तुमच्या उत्पन्नाची रक्कम तुम्ही बाजूला काढून ठेवू शकता आणि ती या गोष्टींसाठी तुम्ही खर्च करू शकता, ज्याला आपण एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस किंवा हौशीचे खर्च. आपले हौस असते, आपल्याला आवड असते, त्याच्यासाठी तुम्ही ते खर्च करू शकता. तर हे झालं 50% आणि 30%. आणि 20% आहे, ती तुम्ही बचत आणि तुमचं जर काही लोन वगैरे असेल त्याचं रिपेमेंट म्हणजे कर्ज फेडण्यासाठी ते वापरायचे. पण याचा नियम असा आहे, की तुम्हाला जेव्हा इन्कम येते तेव्हा 20% हे पहिले तुमचे बचतीकडे आणि कर्ज फेडण्यात गेले पाहिजे, आणि उरलेल्या पैशामधूनच मग तुम्ही 50% तुमच्या गरजांसाठी आणि मगच 30% तुमच्या हौशीसाठी. ह्या क्रमानेच तुम्ही त्याचं नियोजन करायचं आहे. 20% पहिली बचत आणि कर्जफेड, नंतर 50% तुमच्या गरजा आणि वीज बिल यांचे जे गरजा आहेत त्यांच्यासाठी, आणि हौशी खर्चासाठी 30%, हे तिसऱ्या क्रमांकावर आहे. चला तर मग पुढच्या स्लाइडकडे जाऊया. बचत, सेविंग. आता बघा, सेविंग हा ना, जसं कमवणं डिफिकल्ट आहे किंवा कठीण आहे, तसंच त्या कमवलेल्या पैशातून बचत करणं हे तितकंच कठीण आहे. कारण बघा, काही लोकांना कसं असतं, की जे पण त्यांचं इन्कम येतं, उत्पन्न येतं, तर त्याच्यामधून त्यांचे खर्च वजा होतात. म्हणजे ₹100 उत्पन्न आहे, तर ₹100 खर्च आहे आणि त्यांची बचत शून्य आहे. तर हा जो फॉर्म्युला आहे ना, हा जो नियम आहे, हा चुकीचा आहे, की पहिलं आपलं इन्कम आलं, त्याच्यातून सगळे खर्च झाले आणि मग उरलेली बचत जी की झिरो असते, कधी कधी निगेटिव्ह असते. कारण आपण क्रेडिट कार्डवर वगैरे आपण ॲडव्हान्समध्ये काही पर्चेसेस वगैरे किंवा खरेदी करतो किंवा खर्च करतो, त्याच्यामुळे कधी कधी आपल्याकडे जेवढे पैसे नसतात त्याच्यापेक्षा जास्तही आपण खर्च करतो, म्हणजे आपल्याकडे बचत निगेटिव्ह पण होऊन जाते. पण खरा नियम असा आहे, की तुमच्याकडे जे पण इन्कम येतं त्याच्यातून पहिली बचत झाली पाहिजे. मी मगाशी पण सांगितलं, की आपण इकडे 50-30-20चा जो नियम आता बघितला, तर त्याच्यामध्ये 20% जी बचत बचत आहे किंवा रिपेमेंट आहे, हे तुमचे पहिले झाले पाहिजे. म्हणजे इन्कम आलं की त्याच्यामधून मायनस म्हणजे बचत, आणि तो खर्च म्हणजे बचत वरचा माझं उत्पन्न आलं त्याच्यामधून माझी बचत वजा झाली, आणि उरलेले पैसे माझे या खर्चाच्या नियोजनाकडे माझे वळले पाहिजे.
तरच आपण व्यवस्थितपणे बचत करू शकतो किंवा सेव्हिंग करू शकतो. मग त्याच्यामध्ये आता ह्या बचतीचं महत्त्व खूप मोठं आहे. आपल्याला अनपेक्षितपणे म्हणजे ज्याला इमर्जन्सीमध्ये काही प्रसंग येईल, अनपेक्षितपणे काही प्रसंग येईल, त्यांना सामोरे सामोरे जाण्यासाठी आपल्याला म्हणजे फायनान्शियल पैशाची गरज आहे. मग त्याच्यासाठी आपल्याकडे बचत असणं खूप आवश्यक आहे. तर तुम्ही कसं सुरू करू शकता? तर एमर्जन्सी फंड तयार करा. आपत्कालीन निधी ज्याला आपण बोलू शकतो. तर मोठमोठ्या कंपन्यांकडे पण एक रिझर्व्हमध्ये कॅश असते. तर आपल्याला पण ते आपत्कालीन निधीची किंवा इमर्जन्सी फंडची तितकीच गरज आहे. तर किमान तुमच्या 3 ते 6 महिन्यांचा खर्च बाजूला ठेवा. किंवा तुम्हाला जर पॉसिबल झालं तर 3 ते 6 महिन्याचं तुमचं जे उत्पन्न आहे ते ठेवा. म्हणजे तुमचे खर्च आणि तुमचे इन्व्हेस्टमेंट किंवा बचतचे पैसे पण तुम्ही 6 महिन्यासाठी तुमच्याकडे अवेलेबल राहतील. आणि हाय यील्ड सेव्हिंग अकाउंट वापरा, जेणेकरून कसं तुम्ही जे बचत करताय पैसे त्याच्यामध्ये पण तुम्हाला जास्तीत जास्त व्याज मिळेल. कारण हे आपण लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्ट नाही करू शकत. हे याच्यामध्ये पुन्हा एकदा सांगतो, म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट ही बाजार जोखमीच्या अधीन आहे. त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा पण म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंटचा मी उल्लेख करेन किंवा त्याबद्दल काही बोलेन, तर तुम्हाला ती जोखीम किंवा ते डिस्क्लेमर, ते अस्वीकरण लक्षात राहिलं पाहिजे. कारण त्याच्यामध्ये तुम्हाला एका आर्थिक सल्लागाराची मदत हवी आणि त्याच्या मदतीनेच तुम्ही ती व्यवस्थित माहिती घेऊन त्याच्यामधली रिस्क समजून घेऊन, कारण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फंड्स आहेत. इक्विटी आहे, डेट फंड्स आहेत, हायब्रिड फंड्स आहेत. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये रिस्क पण आहे. तर ती जोखीम आहे. त्याच्यामुळे तुम्ही ते नीट समजून घ्या. तो डिस्क्लेमर, ते अस्वीकरण आहे ना म्युच्युअल फंडमध्ये. तर तुम्ही ते हाय यील्ड सेव्हिंग अकाउंट वापरून त्याच्यात इन्व्हेस्ट करू शकतो. काही लिक्विड फंड्स असतात म्युच्युअल फंडमध्ये किंवा काही शॉर्ट टर्म डेट फंड्स वगैरे असतात. त्याच्यामध्ये पण तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. जेणेकरून तुम्हाला त्याच्यामध्ये सेव्हिंग अकाउंट किंवा बचत खात्यापेक्षा जास्त व्याज मिळू शकतं. आता हे झालं बचत. त्या बचतीविषयी वॉरेन बफेने एक खूप मोठी गोष्ट सांगितली, की बघा जास्तीत जास्त लोक काय करतात की त्यांचा इन्कम आला की त्याच्यामधून ते काय करतात, पहिला खर्च करतात आणि त्यांच्याकडे बचत होतच नाही, त्यांची शून्य असते. आणि हे असे जवळजवळ 90 ते 95% लोक या यादीमध्ये येतात आणि ते सगळे गरीब आहेत. आणि जे श्रीमंत आहेत ना, ते काय करतात, पहिलं त्यांचं उत्पन्न येतं त्याच्यामधून ते पहिली बचत करतात, त्यांची सेव्हिंग करतात. ती सेव्हिंग पुढे आपण बघणार आहोत, सेव्हिंग करून पुढे काय करायचं. तीच इन्व्हेस्टमेंटसाठी वापरली जाते आणि मगच ते उरलेले पैसे ते बिनधास्त खर्च करतात. तर या कॅटेगरीमध्ये आपल्याला यायचं असेल तर आपल्याला काही नियमांचं पालन करावं लागेल, एका डिसिप्लिनमध्ये यावं लागेल, है ना. म्हणून सेव्हिंग खूप महत्त्वाची आहे, बचत खूप महत्त्वाची आहे. तिसरं आहे कर्ज व्यवस्थापन, डेट मॅनेजमेंट ज्याला आपण म्हणतो. तर सगळं कर्ज वाईट नसतं, पण एखादे आपण जे कर्ज घेतलंय ज्याच्यावर व्याज जास्त आहे, तर ते जास्त व्याजामुळे काय होऊ शकतं, आपल्याला ते मॅनेज करणं कठीण जाऊ शकतं. म्हणून तिथे धोका आहे आणि असं कर्ज हे धोकादायक ठरू शकतं. तर त्याच्यासाठी काही टिप्स आहेत. तर तुम्ही काय करू शकता, की जास्त व्याजाचं कर्ज असेल ते तुम्ही लवकरात लवकर फेडण्याचा प्रयत्न करा. उदाहरणार्थ क्रेडिट कार्डवर तुम्हाला जास्त व्याज दर आकारला जातो, त्याच्यामुळे क्रेडिट कार्ड कर्ज पहिलं तुम्ही अगोदर सर्वात आधी फेडण्याचा प्रयत्न करा. किमान हप्ता वेळेवर भरा. क्रेडिट कार्डवर तुम्ही जेव्हा त्याचं पेमेंट नाही करत तेव्हा तुमचा क्रेडिट स्कोअर बिघडतो आणि त्याच्यामुळे मग ते सिबिल एकदा तुमचा खराब झाला, क्रेडिट स्कोअर खराब झाला की तुम्हाला मग ते लोन वगैरे मिळण्यासाठी प्रॉब्लेम होतो. म्हणून त्याच्यामध्ये निदान मिनिमम पेमेंट असतं, मिनिमम पेमेंट तेवढं तरी तुम्ही ऍटलिस्ट भरायला पाहिजे, पण हे सजेस्टेड नाही. डेट स्नोफॉल आणि डेट ॲव्हलांच. तर याचा अर्थ काय आहे की डेट स्नोफॉल स्नोबॉल सॉरी डेट स्नोबॉल आणि डेट ॲव्हलांच. डेट स्नोबॉल म्हणजे काय की जी छोटी गोष्ट आहे, एका स्नोबॉल म्हणजे बर्फाच्या गोळ्याप्रमाणे. तर ती लहान जी कर्ज आहेत ती तुम्ही आधी फेडा. किंवा तुम्ही काय करू शकता, आधी काय फेडू शकतो, ज्यांचं जास्त व्याज आहे, म्हणजे बोलतात ना डोंगर आहे कर्जाचा जास्त, तर ते तुम्ही पहिलं हे करा. तर या पद्धतीची ही एक पद्धत आहे की कसं आपण डेट मॅनेजमेंट करू शकतो किंवा कर्ज व्यवस्थापन करू शकतो. त्याच्यामध्ये एक तर तुम्ही छोटे कर्ज क्लिअर करून म्हणजे तुमचे नंबर ऑफ जे डेट्स असतील, कर्ज असतील, लोन्स असतील, ते कमी होतील. किंवा जे एकदम मोठं कर्ज आहे ते तुम्ही फेडण्याचा प्रयत्न करा. तर या पद्धतीचा पण तुम्ही वापर करू शकता. पुढील आहे, आता आपण इन्कम आलं, बचत करतोय,
ते बचत आहे ती नुसती बचत करून काही कामाचं नाही. बघा, गुंतवणूक म्हणजे इन्व्हेस्टिंग याचं खूप मोठं महत्त्व आहे. केवळ बचतीने मोठी संपत्ती निर्माण नाही होत. तुम्हाला जर वेल्थ क्रिएट करायची असेल तर तुमचे साठवलेले पैसे, सेव्ह केलेले पैसे हे एका प्रॉपर वेने इन्व्हेस्ट झाले पाहिजे. मग ते पुन्हा इथे बघा, एका तुम्हाला फायनान्शियल ॲडवायझरची, एका आर्थिक सल्लागाराची गरज आहे. म्हणून बघा, आर्थिक सल्लागार किंवा फायनान्शियल ॲडवायझर याचा खूप महत्त्वाचा रोल आहे. त्यांचा त्या क्षेत्रामधला अभ्यास आहे, अनुभव आहे, कितीतरी कुटुंबांचं त्यांनी ते प्लॅनिंग करून दिलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांना प्रॅक्टिकली त्या गोष्टी माहिती आहेत की लोकांच्या एक्झॅक्टली कशा अडचणी येतात, आणि हे प्रत्येकाचं थोडंफार वेगळं असू शकतं. कारण प्रत्येकाचे इमोशन्स वेगळे आहेत, प्रत्येकाच्या घरी असलेली कुटुंबातली माणसांचे स्वभाव, त्यांच्या सवयी, त्यांचं लाईफस्टाईल हे वेगळं असू शकतो, त्यांचे वय वेगळे असतात. तर त्याप्रमाणे प्रत्येकाचं हे वेगळं फायनान्शियल प्लॅनिंग असू शकतो. त्यामुळे त्यांची गोल, त्यांच्या गरजा वेगळ्या असतात. आणि इन्व्हेस्टमेंट ही ऑलवेज तुमची गोल बेस असली पाहिजे की तुम्हाला नक्की कशासाठी इन्व्हेस्टमेंट करायची. जसं की रिटायरमेंट आहे, तर मला आज रिटायरमेंटसाठी जर मला सेव्हिंग करायची आहे, तर मग मला किती वर्षांनी रिटायर व्हायचं आहे. आजकाल अर्ली रिटायरमेंटचा पण एक ट्रेंड आहे. त्यामुळे ते डिपेंड करतं, कोणाला 40मध्ये, कोणाला 45, कोणाला 50, कोणाला 55, कोणाला 60मध्ये रिटायर व्हायचं आहे. तर त्या तुमच्या हातामध्ये किती वर्ष आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्ही तेवढ्या वर्षानंतर तुम्हाला किती पैशाची गरज आहे याचं एक कॅल्क्युलेशन असतं. ते आपण पुढे बघणार आहोत येणाऱ्या व्हिडिओजमध्ये, डिटेलमध्ये जेव्हा आपण जाऊ एकेका टॉपिकमध्ये. तर तो झाला तुमचा गोल रिटायरमेंट. आणि तुम्ही काय केलं, तुमची त्याच्यासाठी तुम्हाला लागणाऱ्या रकमेची तुम्ही रक्कम किती लागणार आहे हे तुम्ही कॅल्क्युलेट केलं आणि त्याप्रमाणे तुम्ही प्लॅनिंग केलं. तर याला म्हणतात गोल बेस प्लॅनिंग म्हणजे इन्व्हेस्टमेंट. तर तुमची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती गोल बेस असली पाहिजे ऑलवेज. तसं तुमचं मुलांचे एज्युकेशन्स आहेत किंवा लग्नाचा खर्च आहे, तर याच्यासाठी पण तुम्ही प्लॅनिंग करून तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. तुमचे छोटे गोल्स असतील शॉर्ट टर्मचे, जसं की गाडी घ्यायची, घर घ्यायचंय, एखाद्याला लग्नासाठी स्वतःच्या पैसे, यंग आहे आणि लग्नासाठी स्वतःच्या पैसे, ते हे छोटे गोलसाठी पण तुम्ही पैसे साठवू शकता. तर हे नेहमी तुमची इन्व्हेस्टमेंट ती गोल बेस असली पाहिजे. तर हे कसं सुरू करावं, तर आपण काय करू शकतो, जसं काही रिटायरमेंट अकाउंट्स आहे, जसं पीपीएफ, एनपीएस किंवा म्युच्युअल फंडमध्ये इक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम आहे, तर यांचा वापर करू शकतो आपण. पुन्हा मी सांगते बघा, याच्यासाठी तुम्हाला एका आर्थिक सल्लागाराची खूप गरज आहे, फायनान्शियल ॲडवायझरची. आणि आम्ही आर्यमन फायनान्शियल सर्व्हिसेसच्या माध्यमातून हेच करतोय की आम्ही एक तुमचं बोलतात ना की हे तुमच्या एका म्हणजे या फायनान्शियल जे तुमचं प्रवास आहे त्याच्यामधला तुमचा एक विश्वासू भागीदार म्हणून आम्ही इथे काम करतोय. आणि आज कित्येक लोकांना, कित्येक कुटुंबांना आम्ही याच्यातून मार्गदर्शन केलं. त्यामुळे तुम्हाला देखील अशाच एका फायनान्शियल ॲडवायझरची गरज आहे. तर तुम्ही रिटायरमेंट अकाउंट ओपन करू शकता. तसंच इंडेक्स फंड्स असतात, त्याच्यामध्ये तुम्ही लमसम, SIP त्या ॲडवायझरच्या सल्ल्याने तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. तसंच कंपाऊंडिंग किंवा कंपाऊंड इंटरेस्ट याबद्दल शिकता, ज्याला आपण चक्रवाढ व्याज म्हणतो. कारण बघा, आपण जेव्हा एखाद्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करतो तेव्हा सुरुवातीच्या काळात काय होतं, पैसे जमा होत असतात, पण तेच पैसे तुमचे एका समजा म्युच्युअल फंडमध्ये, जसं तुमच्या एका इक्विटी स्कीममध्ये ते पैसे असतील, तर मार्केट वर खाली होत असेल तर तुमचे पैसे जमा होत आहेत ना. आणि मार्केट जर जेव्हा वर जायला लागेल, बुलिश व्हायला लागेल, तर तेव्हा तुमच्या जमलेल्या पैशाचा आहे ना जास्त ग्रोथ होईल. आणि तो ग्रोथ होण्यासाठी तुमचे पहिले पैसे जमा असावे लागतात. म्हणून तुम्हाला काय करावं लागतं, एका ॲडवायझरचा सल्ला घेऊन प्रॉपरली त्याचं प्लॅनिंग करून त्याप्रमाणे SIP करायची का लमसम करायची, केव्हा करायची, कोणत्या ॲसेट क्लासमध्ये करायची, हे सगळं खूप गरजेचं आहे. आणि त्याप्रमाणे तुमची इन्व्हेस्टमेंट असली पाहिजे. कंपाऊंडिंगचे एक जादू, कंपाऊंडिंग हे बोलतात ना, जगातलं एक 8वं आश्चर्य मानलं जातं. आणि ते त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती असलं पाहिजे. आणि कंपाऊंडिंगसाठी तुम्हाला पेशन्स द्यावे लागतात, थोडा वेळ द्यावा लागतो, आणि तरच तुम्हाला कंपाऊंडिंगची मजा घेता. आता काय होतं की आपल्याला सुरुवात कशी करायची, काय करू, पण तुम्ही थोडं थोडं सुरू करू शकता. पण जेव्हा सुरू करता ना, तेव्हा ते तुम्ही रेग्युलर बेसिसवर करा.
कन्सिस्टंटली करा, नियमित. म्हणजे त्याच्यामध्ये एक रेग्युलॅरिटी पाहिजे. नाहीतर आपण सुरू करतो मोठी एस-आय-पी 10,000, 25,000 आणि नंतर मग आपल्याला कुठेतरी पैशाची गरज पडली ते आपण काढून घेतो किंवा मोठी इन्व्हेस्टमेंट सुरू करतो आणि नंतर ते पैसे खर्च कुठले आले काढून. ह्याचं नियोजन नसल्यामुळे हे सगळं होतं. इमर्जन्सीसाठी तुम्ही वेगळे पैसे ठेवा. जसं आपण बघितलं कंटिंजन्सी फंड, इमर्जन्सी फंड, त्यासाठी वेगळे पैसे ठेवा आणि तुमच्या गोल प्रमाणे हे तुम्ही भले थोडे सेव्ह करा पण ते नियमित करा. पुढे बघा क्रेडिट स्कोअर. तर क्रेडिट स्कोअर ऍक्च्युली चांगला स्कोअर असल्यास आपण बघितलं क्रेडिट कार्डचे वगैरे ऍक्च्युली इंटरेस्ट रेट खूप जास्त असतात आणि त्याच्यामध्ये लोक खूप फसलेली असतात आणि तिथे मग तुमचं काय होतं, रिपेमेंट तुम्ही नाही केलं तर तुमचा क्रेडिट त्याचा स्कोअर जो खराब झाला तर तुम्हाला कर्ज नाही मिळत, क्रेडिट कार्ड्स पण नाही मिळत ना. ते मिळण्यासाठी आपल्याला क्रेडिट स्कोअर खूप चांगला लागतं. त्यासाठी काय करू शकतो, तुमचं जे पण बिल असेल ते वेळेवर भरा. क्रेडिट कार्डचा वापर 30% पेक्षा कमी ठेवा. एकाच वेळी खूप नवीन कार्डसाठी अर्ज करू नका. कधी कधी बँकांकडून ऑफर्स असतात, हे कार्ड ते कार्ड तुम्हाला हे मिळेल ते मिळेल फ्री आहे म्हणून आपण घेत जातो आणि कधी कधी काय होतं, आपल्याला एका ठिकाणचं कर्ज फेडायचं असं म्हणून आपण दुसरं कार्ड घेऊन त्याच्यातून कर्ज काढून परत ते फेडायला बघतो आणि मग असं तो तुमचा काय होतं, ते पाहिलं पण कर्ज वाढून जातं आणि नंतर त्याचा परिणाम तुमच्या क्रेडिट स्कोअरवर होतो. तर तसं नका करू, त्याचं प्रॉपर तुम्ही मॅनेज करा. त्याच्यानंतर टॅक्सेस, कर ज्याला आपण म्हणतो, तर हे आता आपलं जे उत्पन्न आहे तुमच्या बिझनेसचं असेल, व्यावसायिक उत्पन्न असेल किंवा तुम्ही नोकरी किंवा हे करता किंवा रेंटल किंवा जे पण ज्या पण माध्यमातून तुमचं उत्पन्न येत असेल, तर ते तुम्ही समजून घेतलं पाहिजे की मी नक्की कोणत्या कॅटेगरीमध्ये आहे आणि माझा तिथे टॅक्सचा रेट किती आहे. कारण वेगळे स्लॅब असतात, त्याप्रमाणे आपल्याला ते कर आकारले जातात. तर त्याच्यासाठी म्हणून तुम्हाला इथे टिप्स दिले की तुमचा जो स्लॅब आहे तो ओळखा, बरोबर, आणि डिडक्शन आणि टॅक्स क्रेडिट मिळवण्यासाठी काय करता येईल ते बघा. म्हणजे जर जसं आपण बघतो आता जुना आणि नवीन टॅक्स रेजिम आले, त्याच्यामुळे जुन्या रेजिम मध्ये असं होतं की तुम्हाला एटीसीच्या अंडर तुम्ही काही माध्यमां थ्रू इन्व्हेस्टमेंट केली तर त्याच्यावर तुम्हाला बेनिफिट मिळत होता टॅक्स. आता थोडंसं चेंजेस आहे, तर आपण त्याविषयी देखील अजून डिटेलमध्ये जेव्हा टॅक्सेस विषयी आपण माहिती घेणं त्याच्यामध्ये आपण ते पूर्ण डिटेलमध्ये बघू. पण ते तुम्हाला डिडक्शन आणि टॅक्स क्रेडिट मिळवण्यासाठी काय करता येईल, तुमचे टॅक्स कमीत कमी कसा लागेल तुम्हाला, त्याची थोडीशी माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे. तुम्ही तज्ञाची माहिती घेतली पाहिजे त्याच्यामध्ये, तर त्याविषयी देखील आम्ही मार्गदर्शन करतो. टर्बो टॅक्स नावाचा एक ॲप असतो, त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचा थोडासा वापर होतो किंवा तुम्ही अनुभवी सल्लागाराची मदत घ्या, सगळ्यात बेस्ट आहे. आणि आम्ही तेच काम करतो. तर तुम्हाला कोणत्याही टॅक्स विषयी काही माहिती हवी असेल, टॅक्सेशन जी आहे ती देखील आम्ही माहिती देतो तुम्हाला. आर्थिक मानसिकता ही खूप सगळ्यात महत्वाची आहे, लक्षात घ्या. फायनान्शियल माइंडसेट आहे ना, हा सगळ्यात महत्वाचा आहे. याचं महत्व काय आहे की तुमचा दृष्टिकोनच तुमचं आर्थिक भविष्य ठरवतो. म्हणजे तुम्ही एखाद्या गोष्टीकडे कसे बघता किंवा त्या फायनान्सला तुम्ही कसे हाताळता, तुमचा आर्थिक व्यवहार तुम्ही कसे हाताळता, याच्यावरच तुमचं सगळं आर्थिक भविष्य आहे ठरलेलं. तर त्याच्यासाठी काही टिप्स आहेत, त्या तुम्ही नक्की फॉलो करा आणि त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. तर उत्पन्नाच्या खाली खर्च करा. म्हणजे तुमचं जेवढं इन्कम आहे त्याच्यापेक्षा कमीच तुमचा खर्च असला पाहिजे. ऑलवेज 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 हे नेहमी लक्षात ठेवा. आपण काय करतो की दुसऱ्यांनी गाडी घेतली म्हणून आपण गाडी घ्यायला जातो, दुसऱ्यांनी मोठं घर घेतलं म्हणून आपण घ्यायला जातो, दुसऱ्यांनी एखादी वस्तू घेतली म्हणून आपण घेतो. दुसरी लोक त्यांचे बर्थडे सेलिब्रेट करतात किंवा इव्हेंट सगळे सेलिब्रेट करतात, मॉल्सला जातात, हॉटेल्सला जातात, फिरायला जातात, ते फ्लाईटनी जातात म्हणून आपण. तर दुसऱ्यांचं बघून आपण जीवनशैली आपली किंवा लाईफस्टाईल, एक चांगली लाईफस्टाईल जगण्याचा किंवा आपली जी लाईफस्टाईल आहे जी आपल्याला परवडते त्याच्यापेक्षा पण जास्त लाईफस्टाईल चांगली वाढवण्याचा प्रयत्न करतो. तो मोह टाळा, ते अट्रॅक्शन टाळा. नाहीतर तुमचा खर्च अनाठाई वाढेल आणि गरज नसताना देखील तुम्ही मग त्या कर्जाच्या ट्रॅपमध्ये येऊन जा. आणि सतत शिकत राहा, सतत शिका. पर्सनल फायनान्स ही अशी गोष्ट आहे ना की ज्याच्यामध्ये बऱ्याच नवीन नवीन गोष्टी येत असतात, त्याच्यामुळे तुम्हाला त्याच्यावर रिलेटेड माहिती असली पाहिजे. जसं टॅक्सचे स्लॅब म्हटलं चेंज होत असतात, काही नवीन नवीन गोष्टी येत असतात, तर त्याच्याविषयी तुम्ही शिकत राहणं, माहिती घेणं किंवा तुमच्या आर्थिक सल्लागाराशी तुम्ही त्याविषयी त्यांचा सल्ला घेणं, डिस्कस करणं खूप गरजेचं आहे. आणि आम्ही त्याचसाठी इथे आहोत. आर्यमान फायनान्शियल सर्व्हिसेस, तुमचं युअर ट्रस्टेड पार्टनर इन फायनान्स. म्हणजे तुमच्या फायनान्शियल
तुमच्या फायनान्समधील एक विश्वासू तुमचा साथीदार म्हणून आम्ही ते काम करतोय गेले कित्येक वर्ष आणि बऱ्याच जणांना आम्ही त्याच्यामध्ये मार्गदर्शन करतोय. तर तुम्ही देखील आमचं मार्गदर्शनाचा फायदा घ्या. होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि या सगळ्या गोष्टींचं तुम्ही तंतोतंत पालन करून याच्यामधून तुम्हाला फायदा होईल हीच अपेक्षा करतो. तुम्हाला अजून कोणत्याही प्रकारचे विषयातील व्हिडिओ बघायला आवडतील याविषयी नक्की कळवा कमेंट्समध्ये. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा ज्याच्यामुळे नवीन नवीन जे व्हिडिओ येतील ते तुम्हाला पाहायला मिळतील. धन्यवाद. आमच्याशी संपर्क करायचा असेल, तुम्हाला काही माहिती हवी असेल त्यासाठी, तर तुम्ही या दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. 7208579606 किंवा 9769391829. आमचा ईमेल आय डी आहे aryamanfs@gmail.com. माझं नाव संदीप बालेकर, सर्टिफाईड फायनान्शियल ॲडवायझर, आर्यमान फायनान्शियल सर्व्हिसेस, युअर ट्रस्टेड पार्टनर इन फायनान्स. आवडल्यास मी तुम्हाला काही चांगली पुस्तके आणि ॲप्स किंवा यूट्यूब चॅनेल सुचवू शकतो. तर तुम्हाला हवे असल्यास डिस्क्रिप्शनमध्ये नक्की कळवा. आम्हाला नक्कीच आवडेल त्याविषयी तुम्हाला मार्गदर्शन करायला. आणि पुन्हा एकदा आमचं या सर्व्हिसेस आम्ही ज्या प्रोव्हाइड करतो त्याविषयी इथे माहिती शेअर करते. तर तुम्ही नक्की आम्हाला कॉन्टॅक्ट करा. आणि पुन्हा एकदा डिस्क्लेमर, म्युच्युअल फंड सही आहे, हा स्वीकारा. म्युच्युअल फंड सही आहे, पण त्याच्यामध्ये बघा जी गुंतवणूक आहे ती बाजार जोखमीच्या अधीन आहे. त्याच्यामुळे तुम्ही जे पण इन्व्हेस्टमेंट करणार आहात ते एका सल्लागाराची मदत घ्या आणि सगळे कागदपत्र जी ती व्यवस्थितपणे वाचून नीट चेक करूनच इन्व्हेस्टमेंट करायची. होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. थँक्यू सो मच. धन्यवाद.